हॅलो स्टुडंट्स, अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण वितरण साखळ्या कोणत्या कोणत्या आहेत आणि किती आहेत हे अभ्यासला आहे. सो आपल्याला 7 वितरण साखळ्या 7 वितरण मार्ग दिले. त्यामध्ये पहिला वितरण मार्ग आहे उत्पादक ते ग्राहक, दुसरा वितरण मार्ग आहे उत्पादक किरकोळ व्यापारी ग्राहक, त्यानंतर तिसरा वितरण मार्ग आहे उत्पादक घाऊक व्यापारी किरकोळ व्यापारी ग्राहक, त्यानंतर उत्पादक प्रतिनिधी घाऊक व्यापारी किरकोळ व्यापारी ग्राहक, त्यानंतर उत्पादक घाऊक व्यापारी ग्राहक, त्यानंतर उत्पादक प्रतिनिधी ग्राहक, त्यानंतर उत्पादक प्रतिनिधी किरकोळ व्यापारी ग्राहक. अशा प्रकारचे 7 आपण वितरण मार्ग अभ्यासले आहेत. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण वितरण मार्गाची निवड किंवा वितरण साखळीवरती कोणते घटक आहेत जे की परिणाम करतात, म्हणजे वितरण साखळीवर परिणाम करणारे घटक आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, सो त्यामध्ये वितरण मार्ग हा वस्तूच्या विपणनावर विक्रीवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. लक्षात घ्या, वितरण मार्ग हा वस्तूच्या विपणनावर व विक्रीवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. ओके, कारण वितरण मार्ग हा जितका मोठा असेल तितका व्यावसायिकाला येणारा खर्च हा जास्त असतो, आणि जर वितरण मार्ग हा मोठा असेल तर वस्तूची किंमतही जास्त ठेवावी लागत असते, कारण जो काही आपला खर्च होतोय तो वसूल करण्यासाठी वस्तूच्या किमतीमधून तो वसूल केला जात असतो. त्यासाठी वितरण मार्ग जर मोठा असेल तर येणारा खर्च जास्त, त्यामुळं किंमत जी ठेवली जाणार आहे वस्तूची ती जास्त असणार आहे. ओके, त्यामुळे वितरण मार्ग हा वस्तूच्या विपणनावर, वस्तूच्या मार्केटिंगवर, विक्रीवरती परिणाम करणारा मोठा आणि महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर उत्पादक व उपभोक्ता यांना जोडणारा हा वितरण मार्ग विचारपूर्वक निवडावा लागत असतो. ओके, उत्पादक आणि उपभोक्ता यांना जोडणारा हा वितरण मार्ग हा विचार करून हा जोडावा लागत असतो. ओके, किंबहुना वितरण मार्गाची निवड करताना अनेक घटकाचा विचार केला जात असतो. त्यामध्ये कोणते कोणते घटक येऊ शकतात, तर त्यामध्ये आपल्या वस्तूला बाजारपेठेमध्ये असणारी स्पर्धा, आपल्या वस्तूला असणारी मागणी, आपल्या वस्तूला मागणी करणारे ग्राहक किती आहेत. ओके, त्यानंतर आपल्या वस्तूचं विक्रीचं प्रमाण किती आहे, त्यानंतर आपला वितरण मार्ग जो आपण निवडणार आहे तो खर्च किती आहे, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून वितरण मार्ग हा निवडावा लागत असतो. ओके, वितरण मार्गाच्या निवडीवर परिणाम करणारे 4 घटक आहेत. 4 प्रकारात ते घटक विभागले गेलेले आहेत. त्याचं प्रमाण कसं असू शकतं, तर त्याचं प्रमाण पुढील प्रमाणे. ओके, कोणते 4 प्रकार आहेत ते बघूयात आपण. वस्तुविषयक घटक, त्यानंतर बाजारपेठीय घटक, त्यानंतर संघटनात्मक घटक, त्यानंतर पर्यावरणात्मक घटक. ओके, आता आपण वन बाय वन एक एक बघूयात. तो वस्तुविषयक घटक. वस्तुविषयक घटकामध्ये काय तुम्हाला सांगितलंय, वस्तुविषयक घटकामध्ये तुम्हाला 6 पॉईंट दिले. त्यामध्ये वस्तूचे भौतिक स्वरूप असेल, वस्तूची रचना, वस्तूचे जीवनचक्र, वस्तूची प्रतिमा, नवीन वस्तू किंवा जुनी वस्तू आणि वस्तूचा प्रकार, असे घटक येतात वस्तुविषयक घटकांमध्ये. सो आपण एक एक बघूयात. त्यामध्ये वस्तुविषयक घटकामध्ये पहिला घटक आहे वस्तूचे भौतिक स्वरूप. यामध्ये काय सांगितलंय, वस्तू ही टिकाऊ आणि बाजारात दीर्घकाळ खपणारी असल्यास, वस्तू ही टिकाऊ असली पाहिजे आणि ती जर बाजारात दीर्घकाळ विक्री होत असेल त्या वस्तूची, ती वस्तू खपत असेल तर कोणताही वितरण मार्ग जरी निवडला आपण तरी चालू शकतो, कारण आपली वस्तू ही टिकाऊ आहे आणि बाजारपेठेमध्ये जास्त दिवस चालणारी आहे. त्यासाठी आपण कोणताही वितरण मार्ग निवडला तरी चालेल. ओके, या उलट नाशवंत जर वस्तू असेल किंवा वस्तूची मागणी ही फॅशनवर आधारित असेल किंवा कमी मध्यस्थ असलेला वितरण मार्ग निवडावा लागत असतो. यावेळेला जर वस्तू नाशवंत असेल, वस्तू ही दीर्घकाळ टिकणारी नसेल, त्याचबरोबर वस्तूची मागणी ही फॅशनवर आधारित असेल, मार्केटमध्ये येणारे फॅशन ट्रेंड याच्यावरती आधारित असेल, तर कमी मध्यस्थ असणारा वितरण मार्ग हा निवडला जातो. ओके, त्यानंतर दुसरा पॉईंट आहे वस्तूची रचना. वस्तूच्या रचनेमध्ये वस्तू यांत्रिक अथवा बिगर तांत्रिक स्वरूपाची असते. वस्तू यांत्रिक अथवा बिगर तांत्रिक स्वरूपाची असते. तांत्रिक स्वरूपाची वस्तू जर असेल तर वस्तू बसवणे, ती दुरुस्त करणे, तिच्या उपभोगाबाबत मार्गदर्शन करणे किंवा तिचा प्रात्यक्षिक दाखवणे इत्यादी सेवा देणे हे आवश्यक असल्याने सेवा देणारे मध्यस्थ हा वितरण मार्ग जोडावा लागत असतो. ओके, वस्तूची रचना. वस्तू जर तांत्रिक असेल तर त्यामध्ये ती वस्तू बसवायची कशी, तिची दुरुस्ती कशी करायची, तिचा उपभोग कसा घ्यायचा, त्यानंतर हे सर्व प्रात्यक्षिक करून दाखवावं लागत असतं. त्यामुळे सेवा देणारे मध्यस्थ या वितरण मार्गामध्ये घ्यावे लागत असतात. ओके, या उलट बिगर तांत्रिक स्वरूपाची वस्तू जर असेल तर ती थेट डायरेक्टली ग्राहकाला विकता
येत असते. त्यानंतरचा घटक म्हणजे वस्तू जीवनचक्र. यामध्ये काय सांगितले, वस्तूचे जीवनचक्र हे दीर्घ असेल तर वस्तूचं जीवनचक्र हे जास्त काळाचं असेल, दीर्घ काळाचं असेल तर कोणताही अथवा अधिक मध्यस्थ असलेला वितरण मार्ग हा निवडता येत असतो. लक्षात घ्या, वस्तूचं जीवनचक्र हे दीर्घ काळासाठी जर असेल तर कोणताही वितरण मार्ग निवडता येत असतो. या उलट वस्तूचे जीवनचक्र जर अल्पजीवी असेल, कमी काळासाठी वस्तूचे जीवनचक्र असेल तर कमी मध्यस्थांची किंवा मध्यस्थ नसलेली वितरण साखळी ही जोडावी लागत असते. जर वस्तूचं जीवनचक्र जास्त दीर्घ काळासाठीच असेल तर जास्त मध्यस्थ असणारी वितरण साखळी जोडली किंवा वितरण साखळी निवडली तरी चालून जातं. परंतु ज्या वेळेला वस्तूचं जीवनचक्र हे कमी काळाचं असतं त्यावेळेला कमी मध्यस्थ असणारी वितरण साखळी निवडावी लागते किंवा मध्यस्थ नसलेली वितरण साखळी जरी निवडली तरी चालतं. ओके. चौथा घटक आहे वस्तूची प्रतिमा. वस्तूच्या प्रतिमामध्ये वस्तूची प्रतिमा चांगली असल्यास मध्यस्थांशिवाय ती विकता येते व त्यासाठी कमीत कमी मध्यस्थांचा वितरण मार्ग चालवून जाऊ शकतो. ओके. काय सांगितलं, ज्या वेळेला वस्तूची प्रतिमा ही चांगली असते, प्रतिमामध्ये वस्तूचं पॅकेजिंग असेल किंवा वस्तूचा दर्जा जो असेल तो चांगला असेल, त्यावेळेला मध्यस्थांची गरज ही लागत नाही. मध्यस्थ नसताना सुद्धा त्या वस्तूचा सेल हा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, त्या वस्तूची विक्री ही मोठ्या प्रमाणात होऊ शकते. ओके. किंवा कमीत कमी मध्यस्थ असणारा वितरण वर्ग इथं चालून जातो आपल्याला, कारण आपल्या वस्तूची दर्जाच, आपल्या वस्तूची प्रतिमा तेवढी क्वालिटेटिव्ह असते की आपल्याला बाकीच्या मध्यस्थांची गरज तिथं लागत नाही. त्यानंतर या उलट बाजारात प्रतिमा नसलेल्या वस्तूसाठी मध्यस्थांची गरज असते. ओके. ज्या वस्तूंना प्रतिमा नाही व ज्या वस्तूंची काही आयडेंटिटी नाही, ज्या वस्तूंची काही ओळख नाही, त्या वस्तू खपवण्यासाठी बाजारपेठेमध्ये वितरण मार्गात काय करावं लागत असतं, मध्यस्थांची गरजही लागत असते, मध्यस्थांची गरज पडत असते. म्हणून अधिक मध्यस्थ असलेला वितरण मार्ग पसंत केला जात असतो. म्हणून काय केलं जात असतं, ज्या वस्तूला प्रतिमा नाही परंतु ती वस्तू आपल्याला विक्री करायची, त्यावेळेला जास्तीत जास्त मध्यस्थ कशा पद्धतीने आपल्या वितरण मार्गामध्ये येतील याचा विचार केला जात असतो. जास्तीत जास्त मध्यस्थ वितरण मार्गामध्ये ऍड केले जातात. ओके. त्यानंतर जुनी किंवा नवी वस्तू. यामध्ये काय सांगितले तुम्हाला, या घटकामध्ये बाजारपेठेमध्ये नवीन वस्तूची विक्री करण्यासाठी घाऊक व्यापारी व किरकोळ व्यापारी यांची मदत घेणे आवश्यक असते. लक्षात घ्या, बाजारपेठेमध्ये नवीन वस्तूची विक्री जर करायची असेल तर घाऊक व्यापारी आणि किरकोळ व्यापाऱ्याची मदत ही आपल्याला घ्यावी लागत असते. परंतु वस्तू जर जुनी असेल किंवा ती वस्तू काही दिवसांपासून बाजारपेठेमध्ये चांगल्या प्रमाणात विक्री होते त्या वस्तूची, ती वस्तू ग्राहकांना माहिती आहे. ओके. ही जर अशी जुनी जर वस्तू एखादी विकायची असेल तर त्यासाठी मध्यस्थांची गरज लागत नाही. म्हणजे नवीन वस्तू आहे की जुनी वस्तू आहे या आधारावरती आपण कोणता वितरण मार्ग निवडायचा हे डिपेंड असतं, अवलंबून असतं. ओके. त्यानंतरचा 6वा घटक आहे तो म्हणजे वस्तूचे उपभोग्य. वस्तूचे उपभोग्य वस्तू व औद्योगिक वस्तू असे 2 ठळक प्रकार आहेत. लक्षात घ्या, वस्तूचे 2 प्रकार आहेत, त्यामध्ये उपभोग्य वस्तू व औद्योगिक वस्तू असे 2 प्रकार वस्तूच्या प्रकारामध्ये येतात व त्या प्रकारानुसार वितरण मार्ग हा निवडला जात असतो. ओके. वस्तू ही उपभोग्य वस्तू आहे का औद्योगिक वस्तू आहे याच्यावरती डिपेंड असतं की आपण कोणता डिस्ट्रीब्युशन चॅनल निवडायचा, वितरण मार्ग कोणता निवडायचा. ओके. उपभोग्य वस्तूसाठी ती वेगळी तर औद्योगिक वस्तूसाठी वितरण साखळी वेगळी निवडायची असते. त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे बाजारपेठीय घटक. बाजारपेठीय घटक आता आपण बघितले ते म्हणजे वस्तूविषयक घटक. आता आपण बघणार आहोत बाजारपेठीय घटक. बाजारपेठीय घटकामध्ये काय सांगितलंय, स्पर्धेचं स्वरूप. स्पर्धेच्या स्वरूपामध्ये काय आहे, बाजारपेठीय घटक निवडत असताना स्पर्धेचं स्वरूप विचारात घ्यावं लागत असतं. त्यामध्ये स्पर्धेचे स्वरूप जर तीव्र असेल, गळे काकू असेल तर
तर वितरण मार्ग हा अधिक विचारपूर्वक निवडावा लागत असतो. ओके, स्पर्धेचं स्वरूप जर तीव्र असेल तर वितरण मार्ग आपल्याला निवडताना विचार करावा लागतो, कारण स्पर्धेवर मात करण्यासाठी मध्यस्थांची मदत ही आपल्याला घ्यावी लागत असते. आणि उलट जर झालं किंवा उलट झालं म्हणजे स्पर्धा जर कमी असेल, आपल्या वस्तूसाठी स्पर्धक हे कमी संख्येमध्ये असतील, तर आपल्याला मध्यस्थांची गरज लागत नाही. मध्यस्थांशिवाय आपण वितरण हे त्या वस्तूचं करू शकतो. लक्षात घ्या, ज्या वेळेला वस्तूची असणारी स्पर्धा ही तीव्र असेल त्यावेळेला स्पर्धेवरती मात करण्यासाठी आपल्याला मध्यस्थांची गरज असते. त्यामुळे मध्यस्थ असणारी वितरण साखळी आपल्याला निवडावी लागत असते. परंतु ज्या वेळेला स्पर्धा ही तीव्र नसेल किंवा कमी प्रमाणात स्पर्धा असेल त्यावेळेला आपल्याला मध्यस्थांची गरज लागत नाही, आपण स्वतः वस्तूचं वितरण हे करू शकतो. ओके, त्यावेळेला आपण मध्यस्थ नसणारी वितरण साखळी निवडली तरी चालते. त्यानंतरचा दुसरा घटक आहे खरेदीचे स्वरूप. खरेदीच्या स्वरूपामध्ये वस्तूचा खरेदी व्यवहार झटपट व नित्य नियमाने जर असेल तर वितरण मार्ग थेट जरी केला म्हणजे वितरण आपण थेट जरी ग्राहकाबरोबर केलं तरी चालतं, वितरण मार्ग हा थेट असला तरी चालतो. ओके, लक्षात घ्या, वस्तूचा खरेदी व्यवहार जर झटपट आणि नित्य नियमाने जर केला जात असेल होत असेल तर वितरण मार्ग थेट केला तरी चालतो, म्हणजे डायरेक्ट उत्पादक ते ग्राहक. ओके, या उलट जर बोलणी करून चर्चा करून खरेदी व्यवहार जर केला जात असेल तर त्यासाठी आपल्याला मध्यस्थांची गरज असते. ओके, बोलणी करून चर्चा करून जर आपल्याला व्यवहार करायचा असेल तर आपल्याला मध्यस्थांची गरज असते. जसं की जमिनीचे वगैरे व्यवहार करायचे असतील त्यावेळेला आपल्याला जे काही जमिनीचे व्यवहार करण्यासाठी किंवा आपल्याला फ्लॅट वगैरे खरेदी करायचा आहे त्यावेळेला मध्यस्थ लोक असतात बघा, ती बोलणी करून आपल्याला फ्लॅट खरेदी करणं किंवा जमीन खरेदी करण्यासाठी मदत करत असतात, म्हणजेच ते मध्यस्थांचं काम तिथं करत असतात. त्यानंतरचा तिसरा घटक आहे तो म्हणजे स्पर्धकांचे वितरण मार्ग. स्पर्धकांचे वितरण मार्ग हा घटक बाजारपेठीय घटकांवरती कसा परिणाम करतो ते बघा. आता त्यामध्ये काय सांगितलंय, स्पर्धकांचे वितरण मार्ग, यामध्ये आपल्या स्पर्धकांचे वितरण मार्ग कोणते आहेत याचा विचार करावा लागत असतो. आपले स्पर्धक ते कोणते डिस्ट्रीब्युशन चॅनल ते यूज करतात, म्हणजे आपल्या वस्तूशी रिलेटेड जे स्पर्धक आपले आहेत ते स्पर्धक वितरणासाठी कोणता मार्ग यूज करतात याचा विचार आपल्याला इथं करावा लागत असतो. आणि स्पर्धकाने ज्या मार्गाची निवड केली असेल त्याच मार्गाचा आपणही अवलंब इथं केला तरी हरकत नसते. ओके, कारण स्पर्धा असते आणि स्पर्धेवरती जर मात करायची असेल आपल्याला तर आपले स्पर्धक कोणती स्ट्रॅटेजी यूज करतात, मग आपण कोणती स्ट्रॅटेजी यूज केली पाहिजे हे इथं समजणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपले स्पर्धक कोणता वितरण मार्ग निवडतायत त्यानुसार आपण कोणता निवडायचा किंवा त्यांनी जो निवडलाय तोच आपणही निवडू शकतो. ओके, त्यानंतरचा चौथा घटक आहे तो म्हणजे बाजारपेठीय रचना. बाजारपेठीय रचनेमध्ये काय, तर बाजारपेठेची भौगोलिक रचना कशी आहे, लोकसंख्येची घनता कशी आहे, ग्राहकांची घनता कशी आहे इत्यादी घटकाचा वितरण मार्गावर परिणाम होत असतो. त्यानुसार वितरण मार्गाची निवड ही करावी लागत असते आपल्याला. ओके, त्यानंतरचा घटक म्हणजे संघटनात्मक घटक. संघटनात्मक घटकांमध्ये 4 घटक, संघटनात्मक घटकामध्ये 6 घटक येतात. त्यामध्ये उत्पादन संस्थेशी संबंधित घटकांना आपण संघटनात्मक घटक असे म्हणतो. लक्षात घ्या, MCQ साठी विचारला जाईल. उत्पादन संस्थेशी संबंधित असणाऱ्या घटकांना आपण संघटनात्मक घटक असे म्हणतो. त्यामध्ये पहिला घटक आहे विपणनाची धोरणे. यामध्ये काय सांगितले, संघटनेतर्फे वेगवेगळी विपणन व विक्री विषयक धोरणे आखण्यात येत असतात. संघटनेतर्फे वेगवेगळी विपणन व विक्री विषयक धोरणेही आखली जात असतात. ओके, आणि त्या धोरणांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने योग्य अशा वितरण मार्गाची निवड ही करावी लागत असते. संघटनेतर्फे वेगवेगळे विपणन व विक्री विषयक धोरणं ही आखली जात असतात. व्यावसायिक संघटना जी असते ती मार्केटिंगची आणि मार्केटिंग विषयी असणारी वेगवेगळी धोरणे ही तयार करत असते. त्याचबरोबर त्या धोरणाची अंमलबजावणी आपल्याला योग्य तो वितरण मार्ग निवडण्यासाठी करावी लागत असते. ओके, त्यानंतरचा घटक आहे विक्री वृद्धीची क्षमता. यामध्ये बाजारपेठेमध्ये वस्तूची विक्री वाढवण्यासाठी संस्थेमध्ये अनेक योजना राबवल्या जात असतात. ओके, बाजारपेठेमध्ये आपली वस्तूची विक्री वाढवण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात असतात. ओके, त्यामध्ये विशेष काही ज्या योजना राबवल्या जात असतात त्या विक्रय वृद्धीमध्ये येतात. संस्थेची विक्री वाढीची क्षमता व त्याबाबतच्या योजना विचारात घेऊन वितरण साखळी ही निवडावी लागत असते.
ओके. ज्या काही वस्तूची विक्री वाढवण्यासाठी जे काही विशेष प्रयत्न बाजारपेठेमध्ये केले जातात त्यांना विक्री वृद्धी अंतर्गत केले जाणारे प्रयत्न असं म्हणलं जातं. ओके. आणि त्या प्रयत्नांचा विचार करून वितरण साखळी ही निवडण्यात येत असते. त्यानंतर नियंत्रणाची इच्छा. नियंत्रणाच्या इच्छेमध्ये बाजारपेठेवर नियंत्रण ठेवण्याची इच्छा व क्षमता हा घटक सुद्धा वितरण मार्ग निवडीवर परिणाम करत असतो. लक्षात घ्या, बाजारपेठेवर नियंत्रण ठेवण्याची इच्छा असेल किंवा बाजारपेठेवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता असेल, हा घटक वितरण मार्ग निवडीवरती परिणाम करत असतो. ओके. बाजारपेठेवर नियंत्रण ठेवायची इच्छा व त्याचबरोबर त्याची जी क्षमता असेल, हा घटक वितरण मार्ग निवडीवरती परिणाम करत असतो. नियंत्रणाची इच्छा असल्यास अधिक मध्यस्थ असलेला वितरण मार्ग निवडला तरी चालतो. ओके. जर बाजारपेठेवरती आपल्याला नियंत्रण ठेवायचं असेल तर त्या नियंत्रणासाठी जास्त मध्यस्थ म्हणजे त्या वितरण साखळीमध्ये अधिक मध्यस्थ असणारी वितरण साखळी किंवा वितरण मार्ग आपल्याला निवडावे लागत असतात. आता चौथा घटक आहे संस्थेचा नावलौकिक. अतिशय महत्वाचा पॉईंट आहे हा. बघा, संस्थेचा नावलौकिक उत्तम जर असेल तर कमीत कमी मध्यस्थ असलेली वितरण साखळी निवडली तरी चालते. ओके. कारण ऑलरेडी संस्थेचं गुडविल, व्यवसायाचं बिझनेसचं गुडविलच एवढं मोठ्या प्रमाणात आहे की लोक ब्रँडचं नाव ऐकूनच जर वस्तू खरेदी करत असतील तर त्या वितरण साखळीमध्ये ती वस्तू विकण्यासाठी आपल्याला जास्त मध्यस्थांची गरज लागत नाही. त्यासाठी कमी मध्यस्थांची साखळी आपण निवडू शकतो, कमी मध्यस्थ असणारे वितरण मार्ग आपण निवडू शकतो. परंतु या उलट नावलौकिकच नसेल एखाद्या बिझनेसला किंवा एखादा बिझनेस नवीन असेल, ओके, त्यासाठी मध्यस्थांची गरज असलेले वितरण मार्ग निवडावे लागत असतात. जर एखाद्या व्यवसाय संस्थेचं नावलौकिकच नसेल, म्हणजे एखादा व्यवसाय हा नवीन असू शकतो, नवीन मार्केटमध्ये येणार असू शकतो आणि त्याच्या सगळ्या वस्तू ह्या नवीन असतील की नवीन वस्तू ह्या ग्राहकांना माहिती नसतात, तर ते माहिती होण्यासाठी त्या व्यावसायिकाला वितरण साखळी निवडत असताना जास्तीत जास्त मध्यस्थ असणारी वितरण साखळी ही निवडावी लागत असते. कारण त्याच्या ज्या वस्तू असतात नवीन असतात, त्याचा जो बिझनेस असतो तो नवीन असतो, त्याच्याबद्दल ग्राहकांना काही माहिती नसतं. ओके. त्यानंतरचा सहावा घटक आला तो म्हणजे संस्थेची आर्थिक स्थिती. संस्थेच्या आर्थिक स्थितीमध्ये काय येतं तर संस्थेच्या आर्थिक स्थितीमध्ये संस्थेची आर्थिक स्थिती ही सदृढ असल्यास विक्रीवर रोख रकमेच्या प्रवाहाची फारशी काळजी नसते. लक्षात घ्या, संस्थेची आर्थिक स्थिती ही सुदृढ जर असेल तर विक्रीवर रोख रकमेच्या प्रवाहाची जास्ती काळजी नसते. कारण संस्था ही आर्थिक स्वरूपात जर भक्कम असेल तर त्या संस्थेला जी काही विक्री होणार आहे त्याच्याशी जास्त काळजी नसते, त्याचा फारसा प्रभाव हा संस्थेवरती पडत नाही. परंतु जेव्हा मध्यस्थाविना वितरण मार्ग निवडता येतो त्यावेळेला संस्थेची आर्थिक स्थिती ही भक्कम असणं अतिशय आवश्यक आहे. ज्या वेळेला संस्थेची आर्थिक स्थिती ही भक्कम असते त्यावेळेला वस्तूची विक्री किती झाली याचा जास्त प्रभाव संस्थेवरती पडत नाही. त्यावेळेला मध्यस्थ विना वितरण साखळी निवडता येते. म्हणजे मध्यस्थ नसतील तरी ती वितरण साखळी निवडता येते, म्हणजे मध्यस्थ नसणारी वितरण साखळी निवडण्यात येते. ओके. आणि या उलट जर आर्थिक स्थिती संस्थेची चांगली नसेल तर त्यांना मध्यस्थ असणारी वितरण साखळी ही निवडावी लागत असते. त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे पर्यावरणीय घटक. पर्यावरणीय घटकांमध्ये 4 घटक आपल्याला दिले. त्यामध्ये आर्थिक पर्यावरण, भौगोलिक घटक, कायदे कानून असणारे घटक आणि कर विषयक घटक. बघा यामध्ये काय सांगितलंय. पर्यावरणात्मक घटक. पर्यावरणात्मक घटकामध्ये आर्थिक पर्यावरणामध्ये आर्थिक धोरणे, तेजी वस्तू बाजारपेठेमध्ये असणारं तेजी मंदीचं चक्र असेल, चलनविषयक धोरण असेल. बघा, आर्थिक धोरणे, तेजी मंदीचे चक्र, चलनविषयक धोरण इत्यादी घटकांचा वितरण मार्गाच्या निवडीवर परिणाम होत असतो. ओके. वितरण मार्गाच्या निवडीवरती परिणाम कोणत्या आर्थिक घटकाचा होत असतो आर्थिक पर्यावरणामध्ये? आर्थिक धोरणे असतील, बाजारपेठेमध्ये असणारं तेजी मंदीचं चक्र असेल, त्याचबरोबर चलनविषयक धोरण असेल. ओके. तेजीच्या काळात व्यापारी मध्यस्थ अधिक सहकार्य करत असतात. लक्षात घ्या, ज्या वेळेला बाजारपेठेमध्ये तेजी असते त्यावेळेला ते मध्यस्थ जे असतात काम करणारे ते जास्तीत जास्त प्रमाणात सहकार्य करत असतात. परंतु कोणताही वितरण मार्ग ज्या वेळेला आपल्याला तेजीच्या काळात सगळ्या मध्यस्थांचं सहकार्य असतं त्यावेळेला आपण कोणताही वितरण मार्ग निवडला तरी चालतो. परंतु ज्या वेळेला बाजारपेठेमध्ये मंदीचा काळ असतो
त्यावेळेला आपल्याला मध्यस्थांचं अपेक्षित असणारं सहकार्य हे मिळत नाही. त्यामुळं थेट आपण कमी मध्यस्थ असणारा वितरण मार्ग निवडत असतो. लक्षात घ्या, ज्या वेळेला बाजारपेठेमध्ये तेजी असते त्यावेळेला आपल्याला सर्व मध्यस्थ हे सहकार्य करत असतात आणि त्यावेळेला आपण कोणताही वितरण मार्ग निवडला तरी चालतं. ओके, आपल्याला जास्त फरक पडत नाही. परंतु ज्या वेळेला बाजारपेठेमध्ये मंदीचा काळ असतो त्यावेळेला आपल्याला कोणताही मध्यस्थ सहकार्य करत नाही. म्हणजे आपल्याकडून जे अपेक्षित आहे सहकार्य आपल्याला त्याच्याकडून ते आपल्याला मिळत नाही. त्यामुळं कमी मध्यस्थ असणारा वितरण मार्ग आपण निवडला पाहिजे. ओके, त्यानंतर आहे भौगोलिक घटक. भौगोलिक घटकामध्ये हवामान, पर्जन्यमान, उष्णतामान इत्यादी भौगोलिक घटकाचे स्वरूप लक्षात घेऊन वितरण मार्ग ठरवावा लागत असतो. लक्षात घ्या, भौगोलिक घटकामध्ये हवामान, पर्जन्यमान, उष्णतामान इत्यादी भौगोलिक घटक हे विचारात घेऊन वितरण मार्ग हा ठरवावा लागत असतो. प्रतिकूल भौगोलिक स्थितीमध्ये ग्राहकाशी थेट संपर्क ठेवणं हे सोयीचं असतं. लक्षात घ्या, भौगोलिक घटकामध्ये बाजारपेठेत असणारं हवामान कसं आहे, पर्जन्यमान कसं आहे, ओके, त्या एरियामध्ये असणारं उष्णतेचं स्वरूप कसं आहे या घटकाचा विचार करून वितरण मार्ग आपल्याला निवडावा लागत असतो. आणि प्रतिकूल जर भौगोलिक स्थिती जर निर्माण होत असेल तर त्यावेळेला थेट उत्पादक आणि ग्राहकाशी संपर्क करणं हे सोयीचं असतं. त्यानंतरचा घटक आला कायदे कानून घटक. कायदे कानून घटकांमध्ये काय सांगितलंय बघा, मक्तेदारी व अनुचित व्यापारी पद्धती रोखण्यासाठी केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारचे जे कायदे असतील त्या कायदे विचारात घेऊन वितरण मार्ग ठरवावा लागत असतो. कायदे कानून घटकामध्ये मक्तेदारी व अनुचित व्यापारी पद्धती रोखण्यासाठी, लक्षात घ्या, मक्तेदारी व अनुचित व्यापारी पद्धती रोखण्यासाठी केंद्र सरकारचे कायदे त्याचबरोबर राज्य सरकारचे जे कायदे असतील याचा विचार करून वितरण मार्ग हा ठरवावा लागत असतो. त्याचबरोबर काही वस्तूंबाबत एकमेव प्रतिनिधी म्हणजे सेल एजंट, काही वस्तू अशा असतात की त्याबाबत एकमेव प्रतिनिधी नेमण्यास कायद्याची मनाई असते. त्यामुळे हा मध्यस्थ असलेला वितरण मार्ग निवडण्यात येत नाही. काही वस्तू अशा असतात की त्याबाबत प्रतिनिधी नेमण्याची कायद्याकडून मनाई असते आपल्याला. ओके, त्यामुळे प्रतिनिधी हा मध्यस्थ असणारा वितरण मार्ग आपल्याला निवडता येत नाही. ओके, त्यानंतर करविषयक धोरणामध्ये तुम्हाला काय सांगितलंय तर विक्री कर, उलाढाल कर, व्यवसाय कर, त्यानंतर विक्री कर, उलाढाल कर व व्यवसाय कर इत्यादी बाबत सरकारची दर पद्धती व धोरणे सुद्धा वितरण मार्गाच्या निवडीवरती परिणाम हे करत असतात. लक्षात घ्या, करविषयक धोरणामध्ये कोणती धोरणे हे वितरण मार्गाच्या निवडीवर परिणाम करतात तर त्यामध्ये विक्री कर, उलाढाल कर, व्यवसाय कर ही 3 धोरणे काय करत असतात, वितरण मार्गाच्या निवडीवरती परिणाम करत असतात. ओके, ज्या राज्यात विक्री कर कमी आहे तिथं परिणामकारक वितरण निवडून जास्तीत जास्त विक्री वाढवण्याचा प्रयत्न हा केला जात असतो. ज्या राज्यात विक्री कर हा कमी आहे तिथं जास्तीत जास्त परिणामकारक वितरण मार्ग निवडून तिथं जास्तीत जास्त विक्री करण्याचा प्रयत्न हा केला जात असतो व्यावसायिकांकडून. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलेलं, वितरण मार्ग किंवा वितरण साखळीवरती परिणाम करणारे घटक कोणते आहेत. ते घटक 4 आहेत. वस्तुविषयक घटक, त्यानंतर बाजारपेठीय घटक, संघटनात्मक घटक आणि पर्यावरणात्मक घटक. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण माझ्या माहितीनुसार आपला 2nd टॉपिक इथं संपलेला आहे. ओके, 2nd टॉपिक आपला संपलाय तर नेक्स्ट लेक्चरला आपण 3rd टॉपिक आपला 3रं युनिट जे असेल ते आपण स्टार्ट करूयात. कंपल्सरी लेक्चर ऐकत असताना कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव मेन्शन करत जावा. जिथं महत्त्वाचं सांगितलं जातं ते प्रॉपर नोट डाऊन करून घ्या, त्याच्या नोट्स काढा आणि जर तुम्हाला काही क्वेरी असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. ओके, थँक्यू.